नाथनगरी नाहून निघालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून नाथभक्त सिद्धनाथावरती श्रद्धा असणारे अनेक भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आणि हा सासन काट्यांची ही सगळी सुंदरता, सासन काट्याच्या माध्यमातून एक देवाची दिव्यता, सिद्धनाथाची दिव्यत्व व्यक्त करताना आपल्याला प्रत्येक भक्तगण या ठिकाणी दिसतोय. सिद्धनाथाचे पुरातन काळातील चिंचाळे गावचे श्रीनाथ भक्त नयाबा गायकवाड यांचा गायी पालनाचा व्यवसाय होता. पण त्याचबरोबर श्री सिद्धनाथ महाराजांची प्रखर भक्ती आणि त्याच प्रखर भक्तीने प्रसन्न होऊन श्री सिद्धनाथ महाराज त्यावेळच्या चिंचाळे गावी प्रकट झाले. श्री सिद्धनाथ महाराज कपिला गायीच्या खरावासातून प्रकट झाले. त्यामुळे त्या स्थळाला पुढे खरसुंडी हे नाव प्रचलित झाले. श्रीनाथ भक्त नयाबा गायकवाड यांचे वंशज काही कालांतराने चिंचाळे बलवडी शेटफळे या गावी स्थायिक झाले. ते सर्व गायकवाड श्रीनाथ भक्त नयाबा गायकवाड यांचे वंशज आणि श्री सिद्धनाथ महाराजांचे मानकरी आहेत. अशा या श्रीनाथ भक्त नयाबा गायकवाड यांना सर्व गायकवाड वंशजांकडून मानाचा मुजरा. या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहेत. प्रवेशद्वार नाथबाबाच्या मंदिराचं प्रवेशद्वार, सिद्धनाथाच्या मंदिराचं प्रवेशद्वार. प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येकाला या चैत्र यात्रेमध्ये गुलाल खोबरं उधळलं आणि त्या उधळल्या जाणाऱ्या गुलाल खोबऱ्याबरोबर सिद्धनाथाची आपली असणारी भक्ती व्यक्त करणं, नाथबाबाच्या चरणी लीन. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश